हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर हा जो व्हिडिओ दिसते ना ताईंनो, तर हा आहे हळदीच्या दुसऱ्या दिवसचा. आणि हळद रात्री लागली ना, तर खूप वेळ झाला, त्याच्यामुळे आम्ही न्हानोरा काही मांडला नव्हता. तर त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळी न्हानोरा मानत असतात आमच्या इकडे. म्हणजे जवळजवळ सगळीकडेच असेल ताईंनो. कारण की ज्यांना ज्यांना हळद लागली ना, म्हणजे नवरींसोबत ज्यांना ज्यांना हळद लावली ना, म्हणजे जे जे जोडपे होते ना, म्हणजे नवरींचे दादा वहिनी काका काकू मामा मामी जे काही असते ना, त्यांना सगळ्यांना बसवतात आणि सगळ्यांची आंघोळ करतात. पण मला थोडंसं लेट झालं ना, त्याच्यामुळे मग मी ते दाखवू नाही शकली. आणि पाहू शकता आंघोळा वगैरे झाल्यावर मग इकडे डान्स पण चालू आहे. आणि नवरींची आई पण खूप डान्स करत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि पाण्याचं म्हणजे एवढं पाणी खेळलं ना, सगळ्याच्या अंगावर पाणी टाकलं आणि मजा पण आली, खूप मजा आली. आणि डान्स आणि एकमेकीच्या अंगावर पाणी टाकणं, पाहू शकता खूप मजा आली ताईंनो. म्हणजे अक्षरशः आम्ही आंघोळ वगैरे पण केली होती ताईंनो, पण तरीही सगळ्यांना ओलं केलं. आणि ओलं पण एवढं केलं ना, सगळे कपडे चेंज करावे लागले. आणि सगळ्यांचा डान्स वगैरे खूप एन्जॉय केला सगळ्यांनी, खूप धमाल केली सगळ्यांनी. आणि सगळ्याजणी ओल्या झाल्या, आंघोळा वगैरे करून परत ओल्या झाल्या आणि परत आम्ही आंघोळा केल्या. आणि ही मजा जी आहे ना ताईंनो, ही मजा वेगळीच असते. याच्यामध्ये खूप आपुलकी पण असते. आणि सगळ्याजणी पाहू शकता खूप छान डान्स करून राहिले. आणि सगळे डान्स करतात आहे ना, सगळे कोणकोणत्या नवरींची आजी, कोणी आजी लागते, तर कोणी माम्या, कोणी काकू, कोणी वहिनी, म्हणजे सगळे सगळे भिडले डान्स करायला. आणि आज संध्याकाळी संगीत पण होतं आणि संगीतचा पण प्रोग्राम, नंतर मग अहेरचा प्रोग्राम होता. पहिल्यांदा अहेर आणि नंतर मग संगीत. तर पाहते मी माझ्या व्हिडिओमध्ये जेवढं झालं ना, तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि डान्स तर नॉनस्टॉप होता ताईंनो, कोणी थांबायला तयारच नव्हतं. आणि गावाकडचं लग्न म्हटलं ना ताईंनो, तर खूप मजा येते. आणि 3-4 दिवस पाहुणे पण थांबतात. आणि पाहू शकता तुम्ही आमचं. आणि पहिल्यांदा बांगड्या भरायचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी हळदीचा, आणि नंतर मग संगीत, असं म्हणजे 3 दिवस चाललं ताईंनो. आणि आपल्या शहरी भागात कसं असते, जो प्रोग्राम झाला ना त्या दिवशी मग येतात लोक, नाहीतर मग कधी कधी लग्नालाच येतात. आणि गावाकडे जर लग्न झालं ना ताईंनो, तर लग्न झाल्यासारखं वाटते आपल्या घरी. आणि खूप म्हणजे पाहुणे पण राहतात, लगेच जात नाही. आणि खूप चांगलं वाटते, एकदम दणदण वाटते घरात. आज आज काय प्राची तुमचं सांगा. आज संगीत. संगीत आहे ना संध्याकाळी. ठीक साडी नाही नाही लेहंगा घातला. लेहंगा आहे ना. काल हळद झाली आणि आज आहे हे अहिराची संगीत. साडी आहे. आणि आज आहे संगीत आणि ते पण संध्याकाळी. पण संगीतच्या आधी आहे अहेर. अहेर चढवतात आता सगळ्यांना आपापल्या नातेवाईकांनी अहेर आणते. तिथं पहिले नवरीबाई बसली, आम्ही आजूबाजूला आम्ही बसून मग अहेर चढवतो. आणि माहीत आहे का ताईंनो, आमच्या नवरबाईचं लग्न आहे ना, एवढी मजा येत आहे ना, एवढं एन्जॉय करत आहे ना आम्ही, खूप एन्जॉय करत आहे. तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून दिसेलच, मस्त वाटत आहे सगळेजण सोबत. आणि खूप छान वाटत आहे. तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला आमचा किती मोठा परिवार आहे ते. आहे ना दिदू? आहे ना, मजा येऊन राहील ना. हां, दिदूची तर खूप मजा आहे, मस्त डान्स करून राहील दिदू तर. थकली का दिदू? थकली? रात्री किती वाजेपर्यंत चालली प्राची हळद? रात्री दीड 2 वाजेपर्यंत हळद चालली. आणि आता आणि आज मस्त आहे, नंतर मग संगीत आहे आणि उद्या आहे लग्न. तर हे सगळं तुम्हाला माझ्या नंदेच्या लग्नाचं सगळं डिटेलमध्ये तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. चला तर थोड्या वेळानं दाखवतो मी तुम्हाला पुढे काय आहे ते. दाखव ग ए बाळा. बापरे, किती छान आहेत ग बांगड्या तुझ्या.
मस्त. तर हा व्हिडिओ आहे ताईंनो बांगड्या भरायचा. आणि हळदीच्या आदल्या दिवशी पण बांगड्या भरल्या होत्या आणि हा आहे हळदीनंतरचा. कारण की बरेचसे पाहुणे हे आदल्या दिवशी आले होते आणि बऱ्याचशा बांगड्या भरायच्या पण होत्या. त्याच्यामुळे मग त्या काकांना पुन्हा बोलावलं आम्ही. तर हे जे ऐर चढवतात ना ताईंनो, तर हे आमच्या ताई म्हणजे मनीषा ताई, माझ्या नणंदबाई, काका काकूंना आणि आईंना ते अहेर चढवत आहेत. आणि त्यांनी पण सगळ्यांना अहेर आणला होता ताईंनो. पहिल्यांदा त्यांनी काका काकूंना चढवला, नंतर मग आम्हाला चढवलं त्यांनी. ताई इकडे पा. बस बस. आणि ह्या पण माझ्या नणंदबाई आहेत, वैशाली. यांनी पण नवरींच्या आईवडिलाला आणि आमच्या आईला म्हणजे नवरींच्या मोठ्या आईला अहेर चढवला. असे बरेचसे अहेर आले ताईंनो, एवढे अहेर आले ना. आणि त्यातल्या पहिलं लग्न असल्यामुळे मग प्रत्येकजण अहेर करते. आणि आमच्या इकडे माहीत आहे का, प्रत्येकजण अहेर आणते ताईंनो. आणि अहेरालाच एवढा वेळ गेला ना, खूप वेळ गेला अहेराला. त्या आईचं काही लक्षात नाही येऊन राहिलं. आणि ह्या आहेत नवरींच्या मावशी. यांनी पण अहेर चढवला. म्हणजे अहिराचा व्हिडिओ काढतो म्हटलं ना ताईंनो, तर पूर्ण ब्लॉग माझा अहिराचा होईल. आणि नंतर आला आमचा नंबर ताईंनो. नंतर मग माझ्या आईने चढवला आम्हाला अहेर. आणि पहिल्यांदा म्हणजे आम्हाला पण चढवला आणि नवरींच्या आईवडिलाला आणि आमच्या आईला पण म्हणजे माझ्या सासूबाईला पण. पण ते व्हिडिओ माहीत नाही, माझ्याजवळ मोबाईल नव्हता ताईंनो. पण मुलांनी कसे व्हिडिओ काढले, कोणते व्हिडिओ काढले, त्याच्यामुळे मग मी तो व्हिडिओ काढला की नाही काही दिसला नाही मला. पण असो, व्हिडिओ सगळे दाखवलेच पाहिजे अशातलाही काही प्रकार नाही आहे. तर जे जे व्हिडिओ होते ना माझ्या मोबाईलमध्ये ते सगळे मी शेअर केले तुमच्यासोबत. आणि बरेचसे व्हिडिओ माहीत आहे का ताईंनो मुलांनी काढले. आणि घरचं लग्न असल्यामुळे कसं आपल्याला वेळ पण मिळत नाही व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळे यावेळेस शक्यतो मी कमीच काढले व्हिडिओ.
निर्मल आहे जाग्यावर. त्याला बोलायचं लग्न झालं तेव्हापासून बोलूच राहिला नाही तो. पहिले किती बोले पण है की नाही? लग्न झालं तेव्हापासून थांबला का तो. सेम आपल्याला अरे अनु स्माइल तर दे रे बा. जा 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 जा. हो भाऊ दोघं जण तुझं जवळ त्यांच्याजवळ आणि तू तिकडून इकडे पा आणि गंभीर रुपये नका राहू थोडं स्माइल द्या. अरे एवढे मोठाले कपडे आणले रे. हा इकडे पा दोघं जण इकडे पा रे. निर्मल फोटो काढ रे बा. हा नाही तर काही खर नाही बरं. आणि आईने साडी पण सुंदर आणली आणि मुलांना पण कपडे छान आणले ताईनं. तर अशा प्रकारे आईचा आहेर झाला. आता आहे आमच्या ताईंचा आहेर. आईचा आहेर चढवणं झाला ताईंनो. आईने पण छान साडी आणली. नंतर मग मनीषाताई म्हणजे माझ्या ननदबाई त्यांनी पण सुंदर साडी आणली ताईंनो. आता ते आम्हाला ऐर चढवत आहेत. आणि ऐर चढवता चढवता माहीत आहे का कॉमेडी थोडीफार आणि थोडंफार बोलणं एवढी मजा येते ना. कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते. त्याच्यामध्ये आमचे फोटोग्राफर पण व्हिडिओ शूटिंग काढणारे पण कॉमेडी होती आणि ते पण लेकरांना आम्हाला हसवत होते वरच्यावर. आणि सगळेजण आमच्या इथं माहीत आहेत का म्हणजे कॉमेडी वगैरे करतात. त्याच्यामुळे मग कसं पटकन दिवस जातात ताईंनो. आणि हे पाहू शकता तुम्ही ताईचे कपडे किती छान आहेत ते. आणि साडी पण पाहू शकता कलर पण छान आहे. आणि ही जी आहेर पद्धत आहे ना ताईंनो ही तुमच्याकडे पण असेलच. जवळजवळ सगळीकडे ही पद्धत असते. आणि ताईचा आहेर चढवणं झाल्यावर ताईंनो पुन्हा आई आली. आणि आईला चढवायचा होता माझ्या मावशीचा आणि ताईचा आहेर. आणि गोंधळ असा झाला ताईंनो की आईनं फक्त आम्हाला पैसे दिले होते. मग नंतर आम्ही इथूनच सगळे कपडे घेतले. तिला तिचा आहेर कोणता आहे ते माहीत नाही. माझ्या मावशीनं आहेर कोणता घेतला ते माहीत नाही. ताईनं आहेर कोणता घेतला ते माहीत नाही. त्याच्यामुळे ती एवढी कन्फ्यूज झाली ना. याची साडी त्याचा ड्रेस असं करत होते. त्याच्यामुळे तिला वेळोवेळी सांगावं लागे की आई हा याचा आहेर आहे तो त्याचा आहेर आहे असं सांगावं लागे. ते कारण की तिला साड्याच माहीत नव्हत्या की कोणाची कोणाला द्यायची म्हणजे ही कोणाची आहे ती कोणाची आहे. त्याच्यामुळे मग तिला सांगावं लागे. खूप कन्फ्युजन झालं माझ्या आईचं आहेर चढवताना. आणि हा जो आहेर देत आहे ना हा देत आहे माझ्या मावशीचा आहेर. आणि नंतर मग तिला मग म्हणजे खूप कन्फ्युजन झालं तिला. आणि मावशीची पण साडी छान होती ताईंनो पाहू शकता तुम्ही. ओके चारच फोटो एकच आता तर 2 वर्ष बोर नाही का. पुढच्या महिन्यात घेतो. ठीक आहे. आणि ही आहे ताईंनो ताईची साडी म्हणजे हा आहेर आहे ताईचा. आणि ताईने पण छान आहेर आणला. साडी पण सुंदर होती आणि पाहू शकता तुम्ही. आणि हे आहेर वगैरे चढवून माहीत आहे का ताईंनो तर संध्याकाळी संगीतचा प्रोग्राम होता ना तर मग त्याच्या तयारीला गेलो आम्ही. म्हणजे संगीतची पण तयारी करायची होती आम्हाला. आणि आता आहेर चढवत आहे ही आहे माझी सून. त्या जाऊबाई आहेत आणि हा मुलगा म्हणजे पुतण्या माझा. याच्या लग्नाचा व्हिडिओ माहीत आहे का ताईंनो 2 महिने आधी मी टाकलेला होता. म्हणजे याच्या लग्नाला 2 महिने झाले. तर मग याला पण आहेर आला होता. ती पाहू शकता माझी सून किती छान आहे.
तसंच पाहिजे झालं मग चालू आता निर्मल आयर गिअर झाले चालू म्हटलं आता मग काय तर अशा प्रकारे ताईंनो मी थोडक्यातच तुम्हाला दाखवलं ऐर चळवणं. तर याच्यानंतर तर खूप बाकी होते ताईंनो, पण मी गेली होती मग तयारी करायला, कारण की मग तेव्हा संगीत होता, संगीतचा प्रोग्राम होता, त्याच्यामुळे मग तयारी करायची होती आम्हाला. तर आजच्या व्हिडिओला ताईंनो मी इथं सेंड करते. आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ताईंनो. धन्यवाद.